नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी दुरुस्तीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो बघणार आहोत की केवायसीच्या दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींसाठी केवायसी करत असताना केवायसी चुकल्यामुळे हप्ते येणं बंद झालं होतं, अशा महिला लाभार्थ्यांना आपली ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. साधारणपणे या योजनेच्या अंतर्गत 71 लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थी या ई-केवायसीसाठी न केल्यामुळे ई-केवायसी मध्ये दुरुस्ती नसल्यामुळे किंवा ई-केवायसी चुकल्यामुळे या योजनेच्या हप्त्यांपासून वंचित आहे. यांच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं तर महिला लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नाही, परंतु बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी आहे किंवा केवायसी झालेली आहे, परंतु ज्यांच्यामध्ये काही दुरुस्ती आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात 31 मार्च 2026 पर्यंत या केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. परंतु आणखीनही काही महिला लाभार्थी बाकी आहेत असल्यामुळे यांचे काही संस्थांच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांच्या निवेदन देण्यात आलेले आहे. शासनाच्या आता माध्यमातून 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दुरुस्तीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता यांच्यामध्ये बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी किंवा 71 लाख महिला लाभार्थ्यांपैकी 60 ते 65 लाखापेक्षा जास्त महिला ई-केवायसी न झालेल्या आहेत, ज्यांच्यामुळे आता हप्ते येणं बंद झालेले आहेत. मात्र अशा महिला लाभार्थ्यांना ई-केवायसीच्या दुरुस्तीच्या पोर्टलवरती ई-केवायसी दूर करता येत नाही, परंतु आपला नंबर आधारच्या यादीमध्ये काही वगैरे नाही म्हणजे सांगितलं जात नाही. दुरुस्तीच्या यादीमध्ये वगैरे जर नाही, अशा महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी आता नेमकी करायची की नाही, कशी करायची? लाभार्थ्यांच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 मध्ये काढण्यात आलेल्या GR नुसार म्हणजेच की आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 2-3 महिन्यांमध्ये ई-केवायसीची प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये राबवण्यात आलेली होती. यांच्यानंतर त्या प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून 2 महिने ही ई-केवायसी राबवण्यासाठी येणार आहे. म्हणजेच की अशा प्रकारच्या सूचना GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या. अर्थात म्हणजेच की जून 2026 पासून या ई-केवायसीला सुरुवात होणार आहे. आता तोपर्यंत ज्यांची ई-केवायसी झालेली नाही अशा महिला लाभार्थ्यांना काहीही न करता येणार नाही, परंतु ज्यांची ई-केवायसी झालेली आहे अशा दुरुस्ती असेल किंवा दुरुस्ती मात्र आता 30 एप्रिल 2026 पर्यंत करता येणार आहे. अशा प्रकारे ई-केवायसीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. धन्यवाद.